हिवाळ्याच्या दिवसात हमखास खाल्ले जाणारे लाडू म्हणजे डिंकाचे लाडू। खरं तर बाळंतिणीला सुद्धा डिंकाचे लाडू खा असं हमखास सांगितलं जातं, कारण डिंकाचे लाडू मुळातच खूप पौष्टिक असतात, शिवाय शरीराला उष्णताही देतात। चला आज आपण डिंकाचे लाडू कसे करायचे हेही पाहूया। आज तुम्हाला दाखवणार आहे डिंकाचे लाडू। तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर आपण बघूया। हे किसलेलं खोबरं आहे, हे काजू आहेत, हा गूळ, बदाम, तळलेला डिंक, पिठी साखर, खसखस, खारीक आणि हे गव्हाचं पीठ। तर चला आपण आता बनवूया डिंकाचे लाडू। तर हे खास हिवाळ्यात बनवतात। त्याच्यामध्ये एक मेन जो मी हा भाग वापरणार आहे तो जे साहित्य आहे ते गव्हाचं पीठ। सहसा आपण गव्हाचं पीठ वापरत नाही, तर मी आज डिंकाच्या लाडूमध्ये गव्हाचं पीठ वापरणार आहे। हे गव्हाचं पीठ मी अगदी मंद आचेवर भाजून घेतले, सतत हलवून याला मंद आचेवर मी अगदी लाल होईपर्यंत भाजून घेतलेले। तर आता मी हे सुरुवातीला काजू आणि याचं पूड बनवणार आहे मिक्सरमधून। तर चला तर बनवूया याची पूड। मी तुम्हाला म्हणजे तुमचं म्हणजे किती प्रमाण आहे लाडू बनवण्याचं त्या हिशोबाने तुम्ही याच्यामध्ये काजू आणि बदाम घालायचे। याच प्रकारे खोबरं आणि खारीक वाटून घ्यायचे। आणि जर तुम्हाला शुगरसाठी मी तुम्हाला म्हणलं की जर तुमच्या घरात कुणाला शुगर असेल तर तुम्ही खजूर वापरायचं याच्यातल्या गोडपणासाठी। आणि मी खारीक हे पण काढून घेणार आहे खसखस मिक्सरमधून। आणि मी हे तळलेला डिंक आहे, मी याला तळून घेतले। अगदी थोडंसं डिंक कुटून घ्यायचं आहे आणि नंतर तळून घ्यायचं आहे। तर तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणात तुम्ही हे घालायचं। तर मी याच्यामध्ये पिठी साखर पण घालणार आहे आणि गूळ पण घालणार आहे। गरम केलेलं तूप ही आपल्या जेवढं आपलं हे सारण होणार आहे त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये घालणार आहे। तर मी सुरुवातीला याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे, तुमच्या हिशोबाने हे घेऊ शकता तुम्ही। हे लाडू हिवाळ्यातच का करतात, कारण थंडी खूप असते आणि आपल्याला गरज असते ड्रायफ्रूट्सची, ज्याच्यामध्ये बदाम, अक्रोड, आणखीन तुम्ही याच्यामध्ये विलायची किंवा हे पण घालू शकता। तर आता मी हे अशा प्रकारे त्याला या प्रकारेच गोल शेप देते जो रेग्युलर आपण बनवतो लाडूमध्ये। तुम्ही बघताय हा किती छान बांधला जातोय। याच्यामध्ये मी डिंक अख्खाच घातलेला आहे, त्यामुळं हे डिंक दातात आपल्या चिटकणार नाही आणि खायलाही अगदी खुसखुशीत लागेल। अगदी बनवायला सोपे आणि पौष्टिक असे हे लाडू।